नमस्कार, घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर जर घरामध्ये काहीच भाजीला नसेल तर अशा वेळेस तुम्ही झटपट अशी ही भाजी बनवू शकता। चवीला तर इतकी मस्त लागते ना, तुम्ही चिकन मटन सुद्धा विसरून जाल, इतकी जबरदस्त बनते। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन आले असेल तर चॅनेलला पटकन सबस्क्राइब करून घ्या। सर्वात अगोदर तर इथे आपल्याला 2 मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे। कांद्याची साल काढून त्याला उभ्या आकारामध्ये अशा पद्धतीने चिरून घ्यायचं। आता गॅसवरती तवा ठेवायचा, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, चिरलेला कांदा घालायचा। कांदा छान लालसर होईपर्यंत आता आपल्याला तव्यावरती परतून घ्यायचा आहे। पहा, इथे कांदा व्यवस्थित लालसर असा परतून घेतला की यामध्ये आपल्याला लसूण आणि सुकं खोबरं घालायचं आहे आणि हे सुद्धा छान लालसर होईपर्यंत आपण तव्यावरती परतून घेऊया। मध्यम गॅसवरती आपण हे सर्व जिन्नस छान लालसर होईपर्यंत परतून घेऊया। पहा, हे सर्व जिन्नस आपण अगदी व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे। आता हे थंड होण्याकरता ठेवून देऊया। हे जिन्नस थंड झाले की आता लगेच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याला टाकायचं आहे। सोबतच यामध्ये आलं आणि कोथिंबीर घालायची। झाकण लावून मिक्सरला याचं बारीकसर असं वाटण बनवून घेऊया। गरज पडली तर तुम्ही वाटणामध्ये पाण्याचा वापर करू शकता। पहा, अशा स्वरूपाचं इथे आपण वाटण तयार केलेलं आहे। आता एका मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे 4 चमचे बेसन पीठ, म्हणजे चणा डाळीचं पीठ घ्यायचं आहे। तुम्हाला जास्त व्यक्तींकरता हा पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही ते बेसन पीठाचं प्रमाण वाढवू शकता। इथे मी 4 चमचे पीठ घेतलेलं आहे। यामध्ये घालूयात हळद, सोबतच लाल तिखट, चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडेसे जिरे घालूया, ओवा घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालूया आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। याचं मध्यम अशा स्वरूपाचं आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे। तर पहा, गरजेप्रमाणे थोडं थोडं करत पाणी घालायचं, जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर पहा, अशा स्वरूपाचं इथे आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अशा स्वरूपाची इथे तयार झालेली आहे। बोट्यामध्ये मिश्रण पकडल्यानंतर अशा पद्धतीने सोडलं जातं। इतपत आपल्याला हे मिश्रण पातळ बनवून घ्यायचं आहे। पहा, या पद्धतीचं इथे आपलं बेसनचं पीठ तयार झालेलं आहे, मिश्रण तयार झालेलं आहे। आता गॅसवरती कढई ठेवूया, त्यामध्ये घालूया 2 चमचे तेल। तेल व्यवस्थित असं गरम झालं की तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे आणि वाटण तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घेऊया। मध्यम गॅसवरती आपल्याला वाटण छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात। पहा, इथे वाटण आपण छान असं परतून घेतलं। आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे। 1 चमचा काळा मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि यामध्ये व्यवस्थित असे हे मसाले मिक्स करून घेऊया, छान असं एकजीव करून घेऊया। जेव्हा घरामध्ये भाजीला काहीच नसेल ना, अशा वेळेस तुम्ही मस्त अशी ही चविष्ट भाजी नक्की बनवू शकता। चवीला तर इतकी जबरदस्त लागते ना की यापुढे चिकन मटनसुद्धा फेल आहे, इतकी भारी लागते। आता यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट घालूया। लाल तिखट घालून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण वाटण परतून घेऊया। इथे पहा, छान असं वाटणाला तेल सुटले। आता आपण यामध्ये पाणी घालूया। जरासं पातळसर असं आपल्याला हा रस्सा बनवून घ्यायचा आहे। 2 ग्लास पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मीठ घालून छान असं मिक्स करून घेऊया। आता आपल्याला या आमटीला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। भाजीला उकळी आली की गॅस बारीक किंवा मध्यम ठेवूया आणि आता आपण तयार केलेलं बेसनचं मिश्रण होतं ते अशा पद्धतीने हातामध्ये पकडायचं आहे आणि असे याचे छोटे छोटे गोळे या आमटीमध्ये आपल्याला सोडायचे आहेत आणि गॅस मात्र बारीक ठेवायचा किंवा मध्यम ठेवायचा आहे। जेव्हा भाजीला उकळी येईल तेव्हाच आपल्याला हे मिश्रण भाजीमध्ये सोडायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण भाजीमध्ये हे वडे सोडून घेऊया। तर याला ना डुबुक वडे म्हणतात। खानदेशामध्ये किंवा विदर्भामध्ये ही भाजी आवर्जून बनवली जाते। तुमच्याकडे बनवली जाते का, मला कमेंटमध्ये नक्की कळवा। बनवली जात असेल तर ह्या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर हे सर्व डुबुक वडे आपण आमटीमध्ये सोडून घेऊया। जेव्हा घरामध्ये भाजीला काहीच नसतं ना, तेव्हा ही भाजी नक्की बनवून पहा, चवीला खूप भारी लागते। तर मंडळी, आपल्या चॅनेलवरती मी खूप सारे युनिक, पौष्टिक आणि अगदी घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये तयार होणाऱ्या रेसिपीज बनवलेल्या आहेत।
त्यासुद्धा रेसिपीज नक्की चेक करा. मला खात्री आहे तुम्हाला आपल्या घरगुती भोजनच्या सर्वच रेसिपीज जरूर आवडतील. तर पहा, इथे जे मी मिश्रण बनवून घेतलं होतं हे 2 व्यक्तींकरता बेसनचं मिश्रण, म्हणजे भाजी 2 व्यक्तींकरता बनवलेली आहे. तुम्हाला जर जास्त व्यक्तींकरता बनवायचं असेल तर तुम्ही ते साहित्याचे प्रमाण वाढवून घेऊ शकता. तर आपण सर्व मिश्रणाचे वडे असे सोडून घेतलेले आहेत. आता हे वडे आपल्याला आमटीमध्ये सोडल्यानंतर लगेचच भाजीला हलवून घ्यायचं नाही. 1-2 ते 3 मिनिटानंतर वडे असे घट्टसर झाले की मग आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मध्यम गॅसवरती आता आपल्याला भाजी 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. पहा, इथे आपली अगदी चमचमीत अशी डुबुक वड्याची भाजी शिजून तयार झालेली आहे. ही भाजी चवीला इतकी मस्त लागते ना, तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा मग भातासोबत सुद्धा सर्व करू शकता. एक वेळ नक्की बनवून पहा. आता सर्वात शेवटी आपण यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. मस्त अशी झणझणीत चमचमीत आपली खानदेशी पद्धतीची डुबुक वड्याची भाजी तयार झालेली आहे. तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते मला सांगायला अजिबात विसरू नका. तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि आपल्या घरगुती भोजन असेल मराठमोळा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. चला तर मंडळी, भेटूया आपण आपल्या अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.